चला बघूयात आपण. माझं चित्र कसं बंद होईल. बरं जाऊ द्या तिकडं. माझ्या चित्राला काय करायचं. हा दिसलं तर चांगलंच ना. हा 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 हा. चला. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तृतीय भाषा इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी. एकूण गुण 150 असतात. मराठी तृतीय भाषा इंग्रजीला 25 प्रश्न असतात वागू. आणि गुण किती असतात. गुण किती असतात तर गुण असतात 50. हां सांगा. ग्रोन अप्स हॅव डॅश डॅश बोन्स इन देअर बॉडी. कोण सांगते. ग्रोन अप्स हॅव बोन्स इन देअर बॉडी म्हणजे किती मोठे प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती हाडे असतात. तर 300, 206. तर बरोबर उत्तर आहे 206. 206 राहिले. तुम्हाला दिसायले का रे. बघा हे चित्र बघितलं तर तुमच्या काय लक्षात येते. हे चित्र बघितलं तर तुमच्या लक्षात काय येते. अरे look at the picture and complete the sentence choosing correct option. Car is dash dash the house. Car is dash dash the house म्हणजे काय. म्हणजे हाऊसच्या कार कशी इन फ्रंट ऑफ. काय उत्तर आहे ते समोर आहे. हाऊसच्या कार कशी आहे समोर आहे म्हणजे इन फ्रंट ऑफ. 4 नंबर. मयुरीताई इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. इन फ्रंट ऑफ समोर. वेदिकाताई रागोले आली का. ईश्वरीताई कळलं का नाही. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय बघा समोर. चला तिसरा प्रश्न म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग. काय विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग. हॅट, हॉप, हॉल, हॉट. काय वेगळं काय होते डिफरंट साऊंड. बघा हॅट का. हॉप हॅटचं हॅ, हॉपचं हॉ, हॉलचं हॉ, हॉटचं हॉ. तर काय येते सांगा. 1 नंबर हॅट. काय येते 1 नंबर हॅट. कळलं का नाही रे. याचं येते इन फ्रंट ऑफ. याचं येते 1 नंबर हॅट. चला नंतरचे प्रश्न घेऊया. चौथा प्रश्न. चूज द वर्ड दॅट राइम्स विथ द वर्ड गेट. गेटच्या रायमिंग वर्ड कोणता. गेट नंबर 1 मेट. नंबर 2 मीट. नंबर 3 गोट. नंबर 4 सीट. आता गेट मेट. गेट मेट. चला स्पीक लाऊडली चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर अंडरलाइन वर्ड. लाऊडली म्हणजे मोठ्याने. मोठ्यानेच्या विरुद्धार्थी काय ते रे. हां सॉफ्टली. क्या बात है जाडे. बोगॅम्बो खुशवा. गेटचा रायमिंग वर्ड येते मेट. आणि लाऊडली म्हणजे मोठ्यानेच्या विरुद्धार्थी सॉफ्टली. रे. चला नंतरचा प्रश्न. चूज द ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे वेगळं काय सांगा. वेगळं काय. चॉक म्हणजे खडू. कॅनव्हास, डस्टर, ब्लॅकबोर्ड. हां तर जाडी नंतरचा प्रश्न घे. विचार जाडी. सर माईक काय रे. चूज द करेक्ट होमोफोन फॉर अंडरलाइन वर्ड. आय एट अप. अरे वरच राहिलं ना. हे का. काय रे. इफ डक क्वॅक देन माइस. चूज करेक्ट ऑप्शन.
duck quack the mice. If duck quack the mice. ए माईसच्या आवाजाला काय म्हणतात रे? माईसच्या आवाजाला काय म्हणतात? करेक्ट नाहीये, रोअर नाहीये. माईसच्या आवाजाला काय म्हणतात? Choose the correct homophone. ए homophone म्हणजे काय रे? homophone म्हणजे which sir हाँ प्रश्न क्रमांक 9 which punctuation mark will be used in the given sentence. वरचं येत नाही तर सोडून द्या ना. काय येतं? बरं मला येत नाही. which punctuation mark will be used in the given sentence. sentence आहे how is everyone in your family. how is everyone in your family ह्याला काय येईल म्हणजे विरामचिन्ह काय येईल ह्याला तर how is everyone 3 नंबर येईल का? शांती तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चूज द करेक्ट apostrophe word. ती काय म्हणते तर तुला काय म्हणते तर ए बघा ऐका काय येतं 1 नंबर दॅट्स येते. सर एक प्रश्न आमची जाडीबाई काय म्हणली? सर एक प्रश्न स्किप नंबर 9 नंबर म्हणजे अरे जाडीबाईनं काय केलं? त्याचं बरोबर आलं का रे आपलं? हां कॅनव्हास बरोबर आहे ना रे. हां चला डक इफ डक क्वॅक डकचा आवाज आहे जणू ते क्वॅक. द माईसचा आवाज काय रे? स्क्विक. ए माईसचा आवाज काय? माईस म्हणजे काय रे? उंदरं. उंदराचा आवाज स्क्विक चिंची करणे. स्क्विक म्हणजे काय? चिंची करणे आहे ना रे. रोर गर्जना पूर म्हणजे हे कोणाचा आवाज आहे रे? पूर नाही पर म्हणा त्याला. कोणाचा आवाज आहे? PUR मांजराचा आहे. मांजराचा नाही मांजराचा हे काय नाही. रोअर कशाचा आहे? रोअर ते आवाजाचं एकदा घेऊन द्या. गर्जना कशाचा आहे? सिंहाची वाघाची. हां आणि वाघाची काय? डरकाळी. चूज द करेक्ट होमोफोन. हां आय एट अ पीस ऑफ केक. आय एट. आता एट दुसरं कोणतं आहे रे सांगा? एट. अरे हे सोपं आहे ना एट. हे एट EIGHT एट. अरे बाबा होमोफोन म्हणजे ह्याला बी एट म्हणतात आणि ह्याला बी एट म्हणतात है ना. होमोफोन म्हणजे सेम उच्चार. कुकडे ताई एट कशाला म्हणतात? ATE एट EIGHT एट. आणि EAT ईट होतंय IT ईट होतंय ET तर काहीच होत नाही. वाघ हो कळालं नाही. इकडे बघा ATE एट EIGHT एट सेम बघा ना. ATE एट EIGHT एट. लक्ष दे रे वाघा. Which punctuation mark will be used? How is everyone in your family? तर काय येते रे सांगा? क्वेश्चन. प्रश्न आहे का नाही सांगा? How is everyone in your family? कुटुंबातला प्रत्येक जण कसा आहे? क्वेश्चन आहे ते है ना. मग तुम्ही म्हणता चांगलं आहे. हाऊ कसा कशी हाऊ है ना रे.
चला आणि त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या. अरे आडवाच झालं ना. हां, चूज द करेक्ट ॲपॉस्ट्रॉफ वर्ड. ॲपॉस्ट्रॉफ कशात आहे करेक्ट सांगा. एक दॅट्स लास्टला आहे रे. 2 नंबर बरोबर आहे. दॅट इज म्हणजेच दॅट्स. दॅट इज म्हणजे काय दॅट्स. दॅट इज म्हणजे काय दॅट्स. हे चला नंतरचं बघा.